नमस्कार मंडळी. आज महाराष्ट्र विधानसभा 2024च्या निवडणुका पार पडल्या आहेत. आशा आहे आपण सर्वांनी आपलं कर्तव्य बजावलं असेल आणि मतदान केलं असेल. आपल्या सर्वांना माहितीच आहे, मतदान आणि निवडणुका हा भारतीय राज्यघटनेतला सगळ्यात मोठा अधिकार भारतीय नागरिकांसाठीचा, ज्याद्वारे भारतीय नागरिक आपल्याला हवं असलेलं सरकार त्यांच्या ध्येय धोरणानुसार आपल्याला त्यांना योग्य वाटत असेल तर त्याप्रमाणे ते निवडत असतात. पण ही एकंदरीत प्रक्रिया काय पद्धतीमध्ये होत असते? खरंच जे मतदार आहेत त्यांना हे स्वातंत्र्य असतं का, की त्यांना योग्य वाटेल ते सरकार त्यांनी निवडावं? प्रथम दर्शनी आपण बघायला गेल्यास नक्कीच त्यांना हे स्वातंत्र्य आहे. प्रत्येकजण आपापल्या मतानुसार अगदी मनाप्रमाणे त्याला जे योग्य वाटेल ते सरकार निवडून देण्याचा प्रयत्न करत असतो मतदानाद्वारे. पण हे जे मतदान होत असतं त्याच्यामध्ये प्रत्येक माणूस जो मतदान करतो तो आपल्या समजुतीनुसार, की त्याला कुठला पक्ष योग्य वाटतो, त्याला कुठल्या पक्षाची ध्येय धोरणं योग्य वाटत आहेत, कुठले विषय महत्त्वाचे वाटत आहेत, त्या बेसिसवरती हे मतदान होतं. समजा हायपोथेटिकल विचार करू आपण, एखादा कॉर्पोरेट, एखादा पक्ष ज्याला ही संपूर्ण प्रक्रियाच हायजॅक करायची असेल आणि आपलं सरकार किंवा आपल्या विचाराचं सरकार देशामध्ये, राज्यामध्ये आणायचं असेल तर तो काय करेल? आपण म्हटलं त्याप्रमाणे मतदान हा प्रत्येक माणूस आपल्या मतानुसार करत असतो, बरोबर? मग हेच मतदानाची प्रक्रिया हायजॅक करायची असेल तर लोकांची विचार करण्याची पद्धत जी आहे ती हायजॅक केली पाहिजे. बरं, ही लोकांची मतं जी आहेत ती कशी बनतात? लोक काय वाचतात, काय बघतात, काय बोलतात, आजूबाजूचे लोक काय बोलत आहेत, त्याद्वारे त्यांची मतं बनलेली असतात. आता यूट्यूब आहे, टी व्ही चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, वर्तमानपत्र आहेत, अशी बरीचशी साधनं आहेत ज्याद्वारे लोकांना त्या देशामध्ये काय घडतं आहे, समाजामध्ये काय घडतं आहे आणि एकंदरीत संपूर्ण जगामध्ये काय घडतं आहे त्याचा अंदाज येत असतो. बरं, एखाद्या पक्षाला किंवा कॉर्पोरेटला जी पूर्ण मतदानाची प्रक्रिया, लोकांचा विचार करण्याची पद्धत हायजॅक करायची असेल तर त्यांना काय करावं लागेल? तर ही जी साधनं आहेत, दूरचित्रवाणी, रेडिओ, वर्तमानपत्र, जे काही लोक वाचतात, जे लोक बघतात, त्या सगळ्यांवरती कंट्रोल आणावा लागेल. मग ते न्यूज चॅनल्स असतील, टी व्ही चॅनल्स असतील, वर्तमानपत्र असतील, म्हणजे एकंदरीत डिजिटल आणि प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया कंट्रोल करणं ते तेवढं सोपं नाही, पण नक्कीच डिजिटल आणि प्रिंट मीडिया हा कंट्रोल होऊ शकतो. नक्की हेच होतं आहे का आपल्या देशामध्ये? विचार करा. देशातील आघाडीची वर्तमानपत्र, देशामधील डिजिटल आणि प्रिंट मीडिया कोणाच्या ताब्यात आहे? त्यामध्ये काही मोनोपली तयार झाली आहे का? विचार करा. आणि जर समजा ह्या ताब्यात घेतलेल्या चॅनल्सद्वारे, वर्तमानपत्रांद्वारे काही एक स्पेसिफिक अजेंडा कंटिन्युअसपणे लोकांच्या मनावरती हॅमर करत राहिलो तर तुम्हाला काय वाटतं? लोकांची मतं, लोकांची विचार करण्याची पद्धत यामध्ये काही फरक पडू शकतो का? तो घडवून आणला जाऊ शकतो का? विचार करा मंडळी. जर त्याचं उत्तर हो असं असेल तर नक्कीच मतदान आणि मतदारांची विचार करण्याची पद्धत हायजॅक करून त्याद्वारे येणारं आउटपुट, येणारं सरकार हे कंट्रोल केलं जाऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला?
तुमची मतं नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा. धन्यवाद.